जय महाराष्ट्र मंडळी. तर मी आलेले आहे बघा, इथे एक गाण्याचं शूट आहे. म्हणजे मी ते गाणं करतेय, तर मी ॲज अ हिरोईन म्हणून त्याच्यामध्ये आहे. तर मी इथं मी शूट करणार आहे बघा. मग त्याच्यानंतर हे माझे छोटे छोटे केस मला लईच इरिटेट करत होते. कापताना वाटलं एकदम लईच भारी दिसणे, एकदम बेबी डॉल सारखी, एकदम क्यूट. पण कापल्याच्या नंतर माहिती पडलं की बापरे, ते केस एक तर लपता कुठं लपत नाहीत आणि सारखे डोळ्यावरच येतात. तर तुम्ही बघू शकता पाठीमागं मस्तपैकी डोंगर वगैरे आहे, हिरवगार आहे, मोठी पवन चक्की बी आहे बघा. मी तर पहिल्यांदा एवढी जवळून पवन चक्की पाहते, एवढी मोठी होती बापरे. एक ट्रक सारखं तिचं तर मोठा, तो एकदम बॉक्स होता एवढा मोठा. मग त्याच्यानंतर सगळेजण गेले बघा एकदम लोकेशन बघायला आम्हाला सोडून, आणि मग मी इथंच थांबले होते. आणि आज माझ्यासोबत कोणीच नव्हतं म्हणून थोडं अफोर पण वाटत होतं मला की सोबत कोणीतरी पाहिजे मस्ती करायला. मग मी लावत होते नख पॉलिश. मग त्याच्यानंतर बघा आम्ही गेलो कपिलधारला. मग तिथं मेकअप वगैरे केलं नव्हतं बघा, मी तशीच होते. सकाळ आम्ही त्या दिवशीचा शूट केला. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हा बघा शूट चालू आहे. मग गौरीला सोबत घेऊन आले बघा. मग त्याच्यानंतर आम्ही इथं पालीच्या मध्ये एक शूट करतोय. मग ते सगळेजण लोक येऊस तर म्हटलं चला मी मेकअप वगैरे करत नाही, तोपर्यंत गाडीवर मेकअप खराब होईल, म्हणून मी असंच केलं. मग त्याच्यानंतर मग मी बहिणीला घेतलं आणि आम्ही आता पोहोचलो बघा पालीपाशी. आता पालीपाशी एक 2-3 व्हिडिओ काढायचे तिथे तळ्यापाशी, आणि मग त्याच्यानंतर जाणार आहेत आम्ही कपिलधारला. सो फायनली तुम्ही बघू शकता माझी बहिणी तर खूप खुश झाली. म्हणलं जरा कपिलधारला आल्यावर पाण्यात भिजून जरा मज्जा करा. सो मग मी पण वरी आले. मग म्हणलं मेकअप करू. मग मेकअप केल्याच्या नंतर मग मी थोडासा मेकअप केला, जास्त केला नाही, कारण ते कॅमेऱ्यामध्ये जो ओव्हर दिसला तर सगळंच एकदम घोटाळा होऊन जाईल. मग त्याच्यानंतर मग मी थोडासा मेकअप वगैरे केला. तर माझी बहीण माझी बॅग वगैरे आवरत होती. याच्यासाठी बघा बहीण असणं किती गरजेचं आहे, आपलं काम ती पण करते. मग त्याच्यानंतर काय मग थोडेसे आम्ही रील्स वगैरे बनवले, आणि मग राहिलेलं गाण्याचं तिथं थोडं शूट केलं. आणि कपिलधारला जाणं होतं, पण म्हटलं इथं करून जावं, चांगलं एकदम पाणी. मग इथं डान्स वगैरे केला, माझी जी रील्स होती ते रील्स पण बनवली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ते सॉंगचं पण शूट वगैरे केलं, तर खूप छान झालं. मग त्याच्यानंतर काही पळायचे वगैरे पाण्यातून होतं ते. मग त्याच्यानंतर मग मी तिथं पळत होते बघा, एकदम डुबुक पळत होते, सगळं भिजले होते. मग त्याच्यानंतर बरं तरी ऊन होतं थोडंफार, तर जास्त थंडी वाजत नव्हती. काल तर खूपच थंडी वाजली कालच्या शूटमध्ये, तो मी काही घेऊ शकले नाही, त्याच्याबद्दल सॉरी बरं का. आणि जर गौरी असते तर गौरी नक्कीच घेतला असता शूट, म्हणजे तुम्हाला पाहायला भेटला असतं. तर सॉरी तुम्हाला अर्धा शूट माझा पाहायला भेटतोय, पण गाणं आल्याच्या नंतर सगळ्यांनी भरपूर प्रेम वगैरे द्या. तर एवढीच माझी इच्छा. मग त्याच्यानंतर आम्ही इथलं शूट वगैरे केलं आणि थोडंसं इकडे तिकडं हिंडत होतो. म्हणजे दोघी जणी बहिणी, आम्ही दोघी जणीच एकामेकींमध्ये एकदम व्यस्त असतो. तर आम्ही दोघी जणी असल्यानंतर आम्हाला कोणाची गरज नसते, बहिणी आम्ही एकच नंबर. मग त्याच्यानंतर आम्ही चाललोय बघा आता कपिलधारला. तिथलं पालीचा शूट थोडासा संपला. मग तुम्ही बघू शकता डोंगर वगैरे हिरवगार, खूपच भारी वाटते बाबा कपिलधारला जाताना. ते एकदम मज्जाच आहे, ट्रिपला तर गेलंच पाहिजे. मग मी ना आम्ही बहिणीनं चालता प्लॅन केला की आपण एकदा तरी मस्तपैकी ट्रिप म्हणून यायचं, मस्तपैकी डोंगरात फिरायचं. मग तिथं आल्याच्या नंतर माझा शूट झाला. तर बिचाऱ्यांनी मला एवढं गोल फिरवलं, एवढं गोल फिरवलं, ते गोल फिरू डायरेक्ट मला चक्करच आली. तरी बी ते काय गोल अरे थांबवा, मला चक्कर यायली माझं गोल. मग आकर्षोटीत थांबवलं, माझा तोलच गेला. मग तिथं मला चक्कर यायली, तर मी डायरेक्ट खालीच बसले. बापरे, फिरणं खूपच महत्वाचं आहे. आणि सगळ्यात गोष्ट मेन म्हणजे कष्ट पण याच्यामध्ये खूपच आहेत. आपल्याला वाटतं की काही कष्ट नाही, पण कुठलंही काम करताना त्याच्यात त्रास तर खूपच होता आणि एफर्ट तर खूपच लावावं लागतात. मग त्याच्यानंतर पुन्हा डबल म्हटले रिटेक घ्या. ते गोल फिरून तर मला जास्त चक्र आली. तर त्याला चक्रा म्हणा किंवा चक्कर म्हणा, सारखं येणारच. मग त्याच्यानंतर मग कसं तरी गोलगोल आणि किता पाणी करत गोलगोल फिरले. आणि फायनली तिथलं ते गोलगोल चक्रा मारायचं संपून गेलं. मग त्याच्यानंतर म्हणलं आता चला आता कपिलधारला पटकन चला, काय असेल ते शूट लवकर उरकून टाका. आणि माझ्या चॅनलला जर लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, आणि प्लीज सगळेजण मला सपोर्ट करा. तर मी असेच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी बनवत राहीन. आणि फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहेत. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय महाराष्ट्र, बाय बाय.